तुम्हाला मुलगी असेल तर आताच पहा, हस्तमैथून केलं आणि नंतर असं प्रकरण ऐकून डोक्याला हात लावाल। सकाळची ती वेळ, एक मुलगी घाईघाईत घराबाहेर पडते। तिच्या चेहऱ्यावर थोडी चिंता, थोडा ताण, कारण उशीर झाला आहे। तिला एका ठिकाणी वेळेत पोहोचायचं आहे। आजचा दिवस तिच्यासाठी महत्त्वाचा आहे। रस्त्यावर उभी राहून ती मोबाईल काढते, एक वाहन बुक करते। काही क्षणात कॉल येतो, समोरचा आवाज शांत, नम्र, खात्री देणारा, मी येतोय, बुकिंग रद्द करू नका, एवढंच तो म्हणतो। ती थोडी रिलॅक्स होते, वाटतं ठीक आहे, वेळेत पोहोचेन। काही मिनिटात गाडी तिच्या समोर थांबते। ती पटकन दरवाजा उघडते आणि आत बसते। मागच्या सीटवर सर्व काही अगदी सामान्य वाटतं। गाडी सुरू होते, सुरुवातीला सगळं व्यवस्थित। चालक अगदी साध्या गोष्टी विचारतो, कुठे जायचं, किती वेळ लागेल, सर्व काही नॉर्मल। पण काही मिनिटांनंतर वातावरण बदलायला लागतं। हळूहळू चालक वारंवार आरशातून तिच्याकडे पाहायला लागतो। ती दुर्लक्ष करते, स्वतःला समजावते, काही नाही, फक्त माझा गैरसमज असेल। पण मन मात्र शांत होत नाही। गाडी पुढे जात राहते आणि प्रश्न सुरू होतात, तू कुठून आहेस, इथे एकटी राहतेस का? आवाजात आता वेगळी छटा जाणवते। ती थोडक्यात उत्तर देते, संभाषण टाळण्याचा प्रयत्न करते, पण समोरचा थांबत नाही। रस्त्यात थोडे ओस पडलेले, आसपास फारशी गर्दी नाही। तिच्या मनात अस्वस्थता वाढते। ती मोबाईल बघते, कुणाला फोन करावा का, पण अजून काही घडलं नाही म्हणून ती थांबते। पण पुढच्या क्षणात जे घडतं ते तिच्या कल्पनेपलीकडचं असतं। चालकाचं वागणं अचानक विचित्र होतं। तो गाडी चालवत असताना स्वतःवरचं नियंत्रण गमावल्यासारखं वागू लागतो। ती थरथर कापते। तिला कळत नाही काय करावं, ओरडावं का, उडी मारावी का, की शांत बसावं। गाडीचा वेग वाढतो आणि तिच्या मनात भीतीचा वेग त्याहून जास्त। ती जोरात म्हणते, गाडी थांबवा, पण समोरून काहीच प्रतिसाद नाही। आता ती घाबरलेली नाही, तर घाबरून थिजलेली आहे। आवाज दाबला जातोय, श्वास अडकतोय। त्या क्षणी तिला वाटतं आज काहीतरी भयंकर होणार आहे। काही सेकंद, पण ते सेकंद तासांसारखे वाटतात। शेवटी अचानक गाडी थोडी स्लो होते, एका ठिकाणी थांबते। ती एक सेकंदही न घालवता दरवाजा उघडते आणि बाहेर धावते, जीवाच्या आकांताने। रस्त्यावर पोहोचल्यावर ती मागे वळून पाहत नाही, फक्त धावत राहते, सुरक्षित ठिकाण शोधत। थोड्या वेळाने ती थांबते, श्वास सावरते आणि मग फोन काढते। तिच्या आवाजात अजूनही भीती आहे, पण आता निर्धारही आहे। ती जे घडलं ते सांगते आणि मग पुढचं पाऊल उचलते। या सगळ्या घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट होते की फक्त एका मुलीची गोष्ट नाही, हा प्रत्येक घराचा प्रश्न आहे। प्रत्येक आईवडिलांनी, प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक समाजाने याचा विचार करायला हवा। कारण धोका नेहमी बाहेरून येतो असं नाही, तो कधीकधी अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टीत लपलेला असतो। आणि त्या दिवशी त्या गाडीत त्या मुलीसमोर जे घडलं ते म्हणजे एका चालकाने तिच्या समोर हस्तमैथून करत तिची मानसिक छळवणूक केली। ही घटना फक्त धक्कादायक नाही, ती जाग करणारी आहे। आता प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्ही किती सतर्क आहात?